नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीची मिरची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम छान रेसिपी आहे. तर यासाठी आपल्याला एक कैरी हवी आहे. मी इथे कैरी घेतलेली आहे. कैरी ही आंबट असायला पाहिजे. हिचे आता आपल्याला मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत. कैरीमध्ये विटॅमिन सी असते व रोगप्रतिकारक पण असते. म्हणूनच आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोणचं हे अवश्य खातो. कैरीचे आपल्याला हे असे जाड जाड काप करून घ्यायचे आहे. जास्त बारीक करायची गरज नाही, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता सर्व कैरी इथे कट करून झालेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काप घालून घ्यायचे आहेत. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सिंपल आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर पण घातली आहे आणि त्यासोबत 4 ते 5 मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. याशिवाय आपल्याला यामध्ये पुदिना वापरायचा आहे. पुदिना हा पाचक, रुचकर आहे. शिवाय यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा वापर हा नक्की केला पाहिजे. पुदिना या चटणीमध्ये अवश्य घाला. 1 चमचा जिरे पण घालू. त्यासोबत आपण 1 चमचा धना पावडर पण यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये अख्खे धणे सुद्धा घालू शकता. लिंबाचा रस पण यामध्ये तुम्ही घालू शकता. लिंबाचा रस घातल्यामुळे ही चटणी काळी पडत नाही. आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालू. काळं मीठ असेल तर अवश्य घाला. माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी आपलं रेग्युलर मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता हे पाणी न घालता आपल्याला याचं मिक्सरला मस्त वाटण करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीचं हे वाटण करून घेतलेलं आहे. हे वाटण आता आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. मी इथे 15 ते 20 मिरच्या अशा कमी तिखटवाल्या घेतल्यात. ह्या आपल्याला अशा मध्यभागी कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही या एका मिरचीचे 2 भागसुद्धा करून घेऊ शकता. देठासकट आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त या ठेच्यामध्ये घालू शकता. मिरच्यासोबतच आपल्याला इथे लसूण पण घ्यायचा आहे. 20 ते 25 पाकळ्या लसूण मी असा थोडासा ठेचून घेतलेला आहे. ठेचूनच घ्यायचा आहे लसूण, कारण त्याचा अर्क छान उतरतो या चटणीमध्ये. आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाला की यामध्ये 2 चमचे इतके तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की कट केलेल्या हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालूया आणि त्याचबरोबर आपल्याला लसूणसुद्धा यामध्ये घालायचा आहे. तुम्हाला जर मिरचीचे देठ नको असेल तर देठ काढून तुम्ही या घालू शकता, पण देठासकट ही मिरची बनवली तर त्याची टेस्ट खूप छान लागते आणि खायला पण बरं पडतं. त्यामुळे मी देठासकटच ह्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या 2 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती अशा मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. लसूण आणि मिरची असं उलटणीने दाबायचं, म्हणजे पटकन ह्या भाजल्या जातात. आपण लसूण यामध्ये ठेचून घातल्यामुळे लसणाची टेस्टसुद्धा या चटणीमध्ये खूप छान लागते. लसूण आणि मिरच्या हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही या चटणीसाठी कमी जास्त घेऊ शकता. आता बनवलेलं कैरीचं वाटण हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे वाटण यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची. 2 ते 3 मिनटं हे वाटण आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. मस्त हे आपण परतून घेतलंय आणि आपण या चटणीसाठी सगळं हेल्दी साहित्य वापरलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडी लावण्यासाठी अगदी हेल्दी चटणी आपली तयार झालेली आहे. आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर फ्रेंड्स, तयार झाली आहे आपली उन्हाळा स्पेशल तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, थालीपीठासोबत अप्रतिम लागते. ह्या उन्हाळ्यात ही चटणी नक्की ट्राय करा. याआधी तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.